उरण बायपास मार्गावरील JSWR या कंपनीला दुपारी 2च्या सुमारास आग लागली आणि त्यानंतर अफरातफरीचं वातावरण या ठिकाणी पाहायला भेटलंय। आणि आताचे जर बघितलं तर 4:45 झालेले आहेत आणि या 4:45 वाजता सुद्धा बघाल तर या फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत या गाड्या ही आग विझवण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आपण जर एकंदरीत चित्र बघत असाल तर हे JSWRचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराच्या पलीकडे जर बघत असाल तर प्रचंड धुराचा लोळ दिसत आहे आणि हा जो प्रचंड धुराचा लोळ आहे हा डी शेड मध्ये या JSWR च्या डी शेड मध्ये लागलेल्या आगीचा आहे। या डी शेड मध्ये प्रामुख्याने केमिकल ठेवण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या केमिकलला आग लागला असल्याचं सांगण्यात येत आहे। एकंदरीतच बघितला तर 6 ते 7 ज्या गाड्या आहेत या आता ही आग विझवण्याचं काम करत आहेत आणि ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत असताना या ज्या JSWR मध्ये असणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र या ठिकाणी प्रचंड असं हजार्डस असल्यामुळे ही आग जी आहे या आगीवरती नियंत्रण मिळवणं फार कठीण जात आहे। मात्र जे अग्निशमन दलाचे जवान आहेत हे जवान या आगीवर प्रयत्न मिळवण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसत आहेत। तर इथले कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी सुद्धा या JSW जो वेअर हाऊस आहे या वेअर हाऊसच्या बाहेर या ठिकाणी उभे असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेली आहे। दंगलकर्मी आपलं काम करतायत। पोलीस यंत्रणा जी आहे ती पोलीस यंत्रणा या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवून आहे। तर कर्मचारी बाहेर उभे आहेत आणि ही आग विझवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। तर प्रशासन सुद्धा या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष ठेवून आहेत। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा सुरक्षा उपाय करण्यात येत आहेत। नवराष्ट्रासाठी वीरेश मोडकरकर, उरण, रायगड।